नमस्कार, मी डॉक्टर अनुज दिलीप भारुका, मनकारोग विशेषज्ञ, कमलनयन बजाज हॉस्पिटल इथे मी उपस्थित आहे. माझा फोन नंबर 8588931223. आज आम्ही एक जनजागृती कार्यक्रम ठेवलेला आहे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये. हे मणक्याचं जे डिपार्टमेंट आहे, स्पाइन सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट, हे 2021 साली आम्ही सुरू केलं होतं इथे. त्याच्यानंतर आज 4 वर्ष झाले. या 4 वर्षात आम्ही 1200 पेक्षा जास्त मणक्याची शस्त्रक्रिया केली, ते पण सक्सेसफुली ते सर्व पार पाडली. हे कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे की इतके नंबर्स ऑफ सर्जरीज जे आम्ही केले सक्सेसफुली, आणि दुसरं होतं की हे ऑपरेशन होण्याचे कारण काय झालेले आहे आणि कसं आपण टाळू शकतो, कारण हे टाळणं गरजेचं आहे. ऑपरेशन हे पुढची गोष्ट आहे. जर आपण त्याला पूर्वीच टाळलं तर हे वाढणार नाही. नॉर्मली जे आम्ही बघतो, जास्त लोक जे आमच्याकडे येणार आहे ते शेतकरी लोक आहे, जे लेबरर्स आहे, जे दररोजचे डेली वर्कर्स आहे, जे हाऊस होल्ड फिमेल्स आहे, घरी काम करणारी फिमेल्स. याचे कारण असतात खाली वाकणं, खाली बसणं, खाली बसून स्वयंपाक बनवणं किंवा जेवण बनवणं, वजनाचं काम करणं, खूप वेळा एका जागेवर बसून काम करणं, चुकीच्या पद्धतीने काम करणं, दुखणं झालं तरी काम करत राहणं. हे जर गोष्टीवर आपण थोडं जरी नियंत्रण ठेवलं, लक्ष दिलं, त्याला चेंजेस केले तर हे प्रॉब्लेम्स वाढत नाही आणि हे मणक्याचे आजार तिथेच थांबतात. तर माझं आजचं जे कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश होतं, बजाज हॉस्पिटल मध्ये आम्ही सर्व प्रकारचे मणक्याचे ऑपरेशन करतोय, पण ऑपरेशन मध्ये येणारे जे मॅक्सिमम पेशंट्स आहे ते निग्लेक्ट झाल्यामुळे हे वाढलेलं आहे. म्हणजे लोक प्रॉब्लेम 6-6 महिने, 1-1 वर्ष जेव्हा सहन करून घेतात, जेव्हा डॅमेज होती स्पाइन, तेव्हा आमच्याकडे येतात भीतीमुळे का मणक्याचं ऑपरेशन केलं म्हणून आम्ही आता पुढे चालू शकणार नाही. पण ते पूर्वीच चालू शकत नाही, म्हणजे इतकं खराब येऊन येतात की आमच्याकडे दुसरा उपाय नसतो. आणि दुसरं आम्हाला हे म्हणायचं आहे की ऑपरेशनची सर्वांना गरज नसते. 1% लोकांना फक्त मणक्याच्या ऑपरेशनची गरज आहे. 99% लोक फक्त बरोबर वापर, वाकण्यावर लक्ष, वजन कमी, वॉकिंग आणि आहार, हे 5 गोष्टीवर लक्ष दिलं तरी आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर सुद्धा आमच्याकडे पेन मॅनेजमेंट, मॅजिक टेक्निक्स आहे जे आम्ही भरपूर करतोय. एक लहान इंजेक्शनच्या मदतीने आम्ही पेशंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पण ते लवकर प्रॉब्लेम जर आढळल्यास, आम्ही डायग्नोसिस झाल्यास तरी आम्ही करू शकतो. जर डॅमेज झालं त्याच्यामध्ये फायदा करत नाही. नेक्स्ट जे आहे लास्ट ऑप्शन सर्जरी, ते पण आम्ही खूप प्रमाणात करतोय, पण जिथे गरज आहे तिथे, जिथे आम्हाला माहिती की याच्या पुढे आपल्याकडे दुसरा उपाय नाही, जिथे ऑलमोस्ट काही डॅमेज झालंय, पेशंटचा पाय कमजोर आहे, लघवीचा कंट्रोल गेलेला आहे, हाताची ताकद गेलेली आहे, पायातून बॅलन्स जातोय, ते करावं लागतं. त्याची पण पद्धती खूप चेंज झालेली आहे. माझं मल्टिपल जागी फेलोशिप झालेली आहे मणक्याची. मी ऑलरेडी फ्रान्समध्ये, न्यू दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये हे मणक्याचे सर्व फेलोशिप्स करून आलेलो आहे. आणि आम्ही खूप ऍडव्हान्स टेक्निक्सने आता सर्जरीज करतोय, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज, मायक्रोस्कोपिक सर्जरीजने आम्ही सर्व करतोय. तर इतकंच सांगणार की लक्ष जर दिलं तर हे गोष्ट वाढणार नाही, आणि वाढली तर तुम्ही नक्कीच एक चांगल्या डॉक्टरांकडे, मणक्याच्या डॉक्टरांकडे भेट द्या. पण अजून एक गोष्ट बघतोय की हे यंग लोकांमध्ये खूप प्रॉब्लेम्स मणक्याचे सुरू झालेले. त्याचं कारण आहे तासन तास कम्प्युटरवर, मोबाईलवर बघणं. सर्व लोकांची मान खाली असते आणि सर्व लोकांची कमर वाकलेली असते. याचं कारण आहे चुकीच्या पद्धतीने आपण काम करतो. तर 3 गोष्ट जे आम्ही बघतोय डेली यूज मध्ये, लॉंग वेळ जे कम्प्युटरवर बसतात त्यांनी स्क्रीन समोर ठेवून हात, डोळ्याला फक्त खालीवर केलं पाहिजे, मानाला खाली नाही केलं पाहिजे. आम्ही म्हणतो कामाला तुमच्याकडे आणा, तुम्ही कामाकडे नका जाऊ. हाऊस होल्ड फिमेल्स मध्ये पण तेच आहे. भाजी कट करणं, स्वयंपाक बनवणं, दळण करणं, चुकणं, मान पूर्ण खाली असते. तर मणका त्रास देणारच आहे जर आपण मानेला खाली वाकून काम केलं. तर कामाला तुमच्याकडे आणा, काम वर करून करा, ब्रेक्स घ्या मल्टिपली. मोबाईलचा वापर असेल समोर ठेवा किंवा डोक्याला पाठीमागे टेकून करा. तुम्हाला जर वाटलं त्रास होतोय, स्ट्रेचेस करा. एक्सरसाइजेस खूप महत्वाची आहे. जसं तुम्ही 40 मिनिट जर वॉकिंग जरी केली आणि बेसिक व्यायाम जरी केला, हातापायाला चालवणं, बॅलन्सिंग करणं, सायकलिंग करणं, स्पिनिंग म्हणतो, ट्रेडमिल म्हणतो, जे हाय एन्ड्युरन्स लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज आहे, आयडियली 40 मिनिट सर्वांनी केलं पाहिजे. वेट लॉस किंवा वेट कंट्रोल खूप गरजेचं आहे. लोकांचं वजन इतकं वाढून जातं की ते नंतर कंट्रोल करणं डिफिकल्ट होऊन जातो. पहिल्यापासून जर आपण काळजी घेतली तर हे गोष्ट आपण सर्व टाळू शकतो. आहार तर खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली बाहेरचे जे फूड आहे, आम्ही जे जसं सांगतो चीट मील्स किंवा बाहेरचं जेवण, ते ऍक्च्युली खूप हानिकारक असतं, कारण खूप गोष्टी जे नाही पाहिजे ते आपल्या डेलीच्या जेवणामध्ये असतं. तर जर फ्रुट्स, स्प्राउट्स,
सॅलेड हे जर आपण इन्क्लूड केलं ऍटलीस्ट वन टाइम, आणि रात्रीचं जेवण आम्ही म्हणतो अवॉइड करायचं, कारण रात्री डायजेशन प्रक्रिया होत नाही. तुम्ही ब्रेकफास्ट चांगलं घ्या, लंच चांगलं घ्या, डिनर स्किप करा. डिनर मध्ये तुम्ही एकदम लाईट जे आहे, थोडं फ्रुट्स घेतले, स्प्राउट घेतले, दॅट इज सफिशियंट. पण भरपूर पोट भरून जेवण, दाल चावल राईस हे सर्व घ्यायचं नाही. तर हे आयडियली आम्ही खूप लोकांना, कारण रात्री नाही घ्यायचं, कारण डायजेशनची प्रक्रिया आपली तितकी स्ट्रॉंग नसते रात्री, आणि आपण त्याच्यानंतर ऍटलिस्ट 3 तास ऍक्टिव्ह पाहिजे, ते आपण कधीही नसतो. जेवण करतो, अर्ध्या तासात झोपतो, तर डायजेशन होत नाही आणि मग त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. 3 जेवणाच्या 3 तास नंतरच तुम्हाला झोपायचं आहे. 3 आवर्स ब्रेक पाहिजे तुम्हाला मध्ये.